नमस्ते मंडळी. तर आज मी तुम्हाला ना मार्केटमधून एक मी भाजी आणली आहे, ती तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते. बघा इथे हे बघा, ही बारीक बारीक अशी ना मी भाजी आणली आहे. आता तुम्हाला माहीतच असेल या भाजीचं नाव काय आहे ते. तर आपण याला काय बोलतो, बारीक मेथी. तर आता ही पहिल्यांदा ना मी एका डिशमध्ये काढून घेते. तर इथे ना सर्व भाजी मी काढून घेतली आहे. तर आता काय करायचं, ह्या भाजीचं आपल्याला ना ही मुळं कट करून घ्यायची. आता कशी करायची ती तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते. भाजी कट करते वेळी ना पहिल्यांदा ही जुडी आपण ना सोडून घ्यायची नाहीये. तर पहिल्यांदा आपण ही मुळं कट करायची, बघा अशा पद्धतीने, आणि नंतर ही आपण जुडीची गाठ सोडायची आहे, बघा अशा पद्धतीने. ही मी कट करून घेतली आणि जुडी नंतर सोडून घेतली. आता ही आपण पाण्यात टाकून ठेवायची आहे. जास्त 4-5 वेळा आपल्याला ही भाजी ना धुवावी लागते, कारण थोडीशी याच्यामध्ये माती असते. तर इथे भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये ही मी सर्व भाजी टाकणार आहे, बघा अशा पद्धतीने. हे बघा, हे अशा पद्धतीने ना आपण चांगली नाही धुवून घ्यायची. जर चाळणीमध्ये ठेवली ना ही भाजी तरीही चालेल, म्हणजे कसं त्याच्यातली माती आणि सर्व हे निघून जाईल. ही तुम्हाला मी आता काढून दाखवते एका डिश मध्ये. ही अशी आपण ना असं करून 4-5 वेळा तरी धुवून घ्यायचं. बघा, तुम्हाला मी दाखवते, आतमध्ये ना खूप असं कचरा म्हणजे माती असते, अशा तळाला जाऊन खाली बसते माती. त्यामुळे ना चांगली धुवून घ्यायची. चवीला तर ना खूपच छान होते ही भाजी. तर इथे ना मी सर्व हे भाजीसाठी साहित्य तयार करून घेतलेलं आहे. आता आपण भाजी करायला सुरुवात करायची. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईत घालायचंय तेल. आता आपण घालायचंय बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ. आता त्यात घालायची बारीक केलेली मेथी, भाजी सर्व मिक्स करून घ्यायची अशी. वरून घालायचंय थोडस ओलं खोबरं आणि हे मिक्स करून घ्यायचं. वरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.